सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिक टीम सध्या दाखल झाल्याचं समजते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या नंतर आता सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक टीम नंतर आता कोल्हापुरातील टीम घटनास्थळाची पाहणी करणार आहे। गेल्या अर्ध्या तासापासून फॉरेन्सिक टीम सध्या राजकोट किल्ल्यावर असल्याचं समजतंय। विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, काय अधिक अपडेट मिळतात या तपासणी संदर्भातले? दीपक अगदी बरोबर आहे। कोल्हापूरची फॉरेन्सिक टीम आहे ती आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेली आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून ही सगळी टीम आहे ती किल्ल्यावर जाऊन पाहणी करत आहे। त्या ठिकाणाहून सॅम्पल आहे ते घेतलं जाणार आहे। त्यामुळे किल्ल्यावर कुणालाही सोडलं जात नाही, किल्ल्याच्या परिसरामध्ये कुणालाही सोडलं जात नाही। काल ज्या पद्धतीने या ठिकाणी राडा झाला त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमधील देखील पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी मागवलेला आहे। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर सिंधुदुर्गमधल्या फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी पाहणी केली होती, काही नमुने आहेत ते घेतले होते। त्याच्यानंतर आता कोल्हापुरातील देखील फॉरेन्सिक टीम आहे ती कालच आली होती। मात्र काल ज्या पद्धतीने संपूर्ण या ठिकाणी राडा झाला त्यांना या ठिकाणी कुठलीही पाहणी करता आली नाही, कुठलेही सॅम्पल आहेत ते या ठिकाणी फॉरेन्सिक टीमला घेता आले नाहीत। मात्र आज सकाळी साधारण 9 वाजल्यापासून या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आली आणि त्यांनी सगळी पाहणी सुरू केलेली, ते सॅम्पल घेतील आणि त्याचा अहवाल आहे तो देखील दिला जाणार आहे। आणखी किती वेळ या ठिकाणी फॉरेन्सिक टीम थांबते, काय काय सॅम्पल घेते, काय निरीक्षण नोंदवते हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। मात्र कालच्यापेक्षा पोलिसांचा बंदोबस्त आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा हा सगळा पोलिसांचा प्रयत्न आहे। आणि जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत देखील कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही माध्यमकर्मी आहेत ते सोडलं जात नाही। जोपर्यंत फॉरेन्सिक टीम आहे त्या ठिकाणी तोपर्यंत कोणालाही वर सोडलं जाणार नाही। दीपक, विजय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।